बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव तालुक्यात धक्कादायक घटना। मासमपूर पांढरी येथे 51 बकऱ्यांचा मृत्यू। नाल्याकाठावरील शेतातील पाणी पिल्यानंतर बकऱ्या मृत, अंदाजे 5 लाखांचे नुकसान। पोलीस व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी। मासमपूर पांढरी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून नाल्याकाठी शेजारील शेतातील पाणी पिल्यानंतर तब्बल 51 बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे संबंधित महिलांचे अंदाजे 5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही महिला आपल्या बकऱ्या चरण्यासाठी नाल्याकाठी घेऊन गेल्या होत्या। बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली। नाल्याकाठावरील शेतातील पाणी पिल्यानंतर काही वेळातच बकऱ्या अचानक अशक्त पडू लागल्या आणि एकामागून एक मृत झाल्या, अशी माहिती महिलांनी दिली। या घटनेत शमसाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईद खा, जैबून बी सालिमुद्दीन, हुसना बी शेख हमीद, शमा बी इस्राईल खा, सबाना बी सलमान खा, शकीला बी सय्यद रियाजुद्दीन आणि सलामा बी शेख इरफान यांच्या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या सर्व महिला मासूम बचत गटाशी संबंधित असून त्यांनी बचत गटातील पैसे काढून बकरी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता। मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। बकऱ्यांच्या मृत्यूमुळे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने आता कर्जफेड कशी करावी आणि पुढील उदरनिर्वाह कसा चालवावा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे। नुकसान भरपाई कोण देणार असा टाहो या महिलांनी फोडला असून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच अंजनगाव पोलीस प्रशासन तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। बकऱ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत बकऱ्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत असून नाल्याकाठावरील शेतातील पाण्याचे नमुने तपासासाठी घेण्यात आले आहेत। तपासाचा अहवाल आल्यानंतर बकऱ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्टता येईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। दरम्यान या घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त महिलांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। मासमपूर पांढरी से बोल रही, बकरा चराने पिलाई थी हमने, बचत गट के बकरे हैं। 6 लाख रुपए 6 लाख रख के लोन उठाए थे 6 लाख का, उसके बकरे लिए 12 जनों के बकरे हैं। और 11 बजे पानी पिलाए हुए खेत में सिरकान पटेल रुस्के के पूछने को गए तो बोले पिलाओ, बोले पानी वो अच्छा पानी है बोले। हमने पिलाए, नदी में 5 मिनट भी नहीं लगे तो बकरे सब मर गए। बचत गट मैं अध्यक्ष हूँ बचत गट की। कौन सा बचत? मासूम बचत गट। आज 6 लाख का, अभी 4 ही महीने हुए, अब कैसे भरेंगे हम? ये जनवरी मर गए हमारे, तो कैसे भरेंगे? 12 जनों ने लिए हमने। अब हमारे गुजारिश ये है कि हमारे को भरवाई होना, भरवाई होना। हम लोग नहीं करके वो पानी पीते, वो पानी पीते, हम भी आत्महत्या करते। जब तक कि हमारे को इंसाफ नहीं मिलेगा तब तक हम लोग पानी पी के आत्महत्या करेंगे। हम जैसे हमारे जानवर मरे हम भी मरेंगे, हम लोग खेत वाले का नाम लेके मरेंगे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील अडगाव खाडे शेत शिवारामधील पांढरी मसमापूर हे गाव आहे। या गावातील जी काही वीजबाधा झाली आहे, बकऱ्यांना वीजबाधा झाली आहे आणि 52 ते 53 बकरे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांचं म्हणणं आम्ही रोज दिनदिनी या जो नाला आहे, या नाल्यामध्ये आम्ही बकऱ्या चारतो आणि पाणी पिण्यासाठी वरच्या ठिकाणी पाणवठा आहे त्या ठिकाणी घेऊन जात असतो। परंतु त्या ठिकाणी पाणी पिल्यानंतर आज जे बकऱ्या आहेत ह्या ठिकाणी 52 ते 53 बकऱ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। आणि बकऱ्या चारणाऱ्या ज्या महिला त्यांनी सांगितलं आहे की आम्ही बचत गटाच्या माध्यमातून या बकऱ्या घेतलेल्या आहेत। आम्ही मोठ्या कष्टाने मेहनतीने या ठिकाणी त्यांना रोज पालन पोषण करत होतो, परंतु ह्या बकऱ्या त्या ठिकाणी पाणी पिल्यामुळेच झालं का काय, आणखी कोणता आणखी दुष्परिणाम झाला यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम सुद्धा आलेली आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा आलेले आहेत। ते या ठिकाणी त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्या ठिकाणी त्यांचं चिकित्सा सुरू झालेली आहे की याच्या कशामुळे यांचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे।